आल्या आल्याच चालू झालं, हे घ्यायचं ते घ्यायचं. आज आमच्यासोबत पप्पा पण आले. पप्पा येत नसते आमच्यासोबत दरवेळेस. पुष्काला भुट्टा खायचा, भुट्टा. आज तिला सोमवार आहे का नाही काय माहिती. तरी आम्ही मित्रांनो सकाळ सकाळी आलेलो बरं का, एवढं सारा गर्द नाहीये. आता सकाळचे वाजलेले बघा 9:30 आणि 9:30 वाजता आता घरी निघालो होतो. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. आता सकाळचे वाजले बघा 4:15, 4:17 झालेत. मी इतका वेळ झाला झोपेतनं उठलो ना, खूप म्हणजे खूप वेळ झाला. जवळपास मी अर्धा ते पाऊण तास झाला झोपेतनं उठलोय. तुम्ही म्हणत असाल नेमकं काय विषय. आजचा विषय ना आज जरा वेगळाच होणार आहे बरं का. मी जशी झोपेतून उठले, मी काय अजून फ्रेश वगैरे झालेलं नाही. आणि मी ह्यांना इतक्या वेळ झाला झोपेतनं उठवायचा प्रयत्न करतो, हे अजून उठत नाही आहे बघा. मी तुम्हाला दाखवतो चला. हे बघा इथं कशी झोपलेत. अनुष्का उठ ना, मी तुला किती वेळ झाला उठ उठ म्हणतोय. हां तुला उठायचं आहे की नाही तुला अनु? किती वेळ, टाइम किती झालाय? जायचं बोलायचं ना, असं झोपायचं का रे मग? तू बी झोपेत ना उठताना ते बघ. हे बघा हे पण इकडे कशी झोपले दिसते तुम्हाला. अंशू इकडे झोपला, खुशी इकडे झोपलेली, बाहेर झोपेत. उठ, नको टाइमपास लावू, चल. लवकर जर उठलं तर लवकर जाणं होईल आणि लवकर येणं होईल. हां चल ना, उठायचं नाही का तुला? उठून घ्या चला. तर मित्रांनो पहिला आता मी फ्रेश होऊन घेतो आणि नंतर काय विषय आहे ना, एवढ्या सकाळ सकाळचा मी तुम्हाला लगेच कळवतो. एवढ्या सकाळी उठून काही उपयोग आहे का सांग बरं मला तू. टाइम किती झाला आता मित्रांनो? 6:30 वाजत आले तर अजून यांचं आवरणं झालेलं नाही आहे बघा. कुठं जायचं असेल नाही असंच करतात बघा दरवेळेस. पडायला आलते मी एकदा तरी. 6:30 वाजले, दिवस पण उजाडायला लागला. तुम्हाला दिवस दाखवतो बघा. तेव्हा दिवस उजाडायला चालू झालेला दिसतंय तुम्हाला. आज आमच्यासोबत पप्पा पण येणार आहेत बघा मित्रांनो आज. हे बघा दिवस उजाडलेला दिसतं तुम्हाला. चला आवरा पटपट घ्या, जरा आवरून आणि लय उशीर व्हायला लागला. फायनली आता आम्ही निघतोय बघा. सगळी तयारी झाली. अनुष्काने इकडे सगळं सामान बाहेर आणून ठेवले, सोबत जार पण घेतलेला आहे. आणि इकडे बघा आपली वॅगनार इकडे उभी आहे. आता पूर्ण दिवस उजडलेला आहे बघा. तर चला आता निघू आता डायरेक्ट आपण. हे दे तयारीतच निघालेलं बरं का दोघं बी. इकडे चला आता गाडी पुढे लावली मी. पुढे चला, इथं गाड्या होत्या भरपूर त्यामुळे पुढे लावली. एक पप्पा पण आता यायला लागले, दुकान लावायला लागले ते पण. चला तुम्ही पुढं. घेतलं ना तुम्ही त्याला सगळं घेतलं ना? सकाळचा टाईम झालेला आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप. आता परत दिवस उजडला. चल इकडे चल, समोर चल. गाडी इकडे लावलेली आहे आम्हाला, गाडी इकडे समोर लावलेली आहे. एक तर घरून निघाला आम्हाला खूप सारा लेट झाला होता. आणि त्याच्यामध्ये ही सलूनी पण लेट करते बघा. इकडे बघा सलूनी पण आज सोबत घेऊन चाललो आम्ही तिला. चल ना लवकर, चल ना. काय तू ये की खा जरा, सगळंच घेऊन यायचं सोबत. चला पटकन चला, उशीर आधीच उशीर किती झाला बघ. 6 वाजले, आपण 4ला निघायचं म्हणलं होतं. सकाळपासून आम्ही निघायची घाई केली होती, पण काय लवकर आवरलंच नाही. थोडा आता लेटच झाला बघा आम्हाला पोहोचायला. आम्ही आता पोहोचलोय बघा. एवढं वातावरण काय माहिती आहे का, सकाळी जर लवकर आलो असतो मित्रांनो तर वातावरण खूप भारी होतं बघा बघायसारखं. कारण काय होतं, डोंगरामध्ये जर यायचं म्हणलं ना वातावरण एकदम भारी वाटतंय. आणि पण आता आम्हाला वाजलेले 7 आणि 7 वाजता आम्हाला ज्या स्पॉटवर जायचं होतं ना, त्या स्पॉटवर आलेलो आहोत. आणि एकदम छानसं वातावरण आहे, डोंगर आहेत आणि खूप भारी वातावरण आहे. सेम डोंगरातलं दरी असं सगळं लोकेशन एकदम भारी आहे, एकदम भारी वाटणार आहे बघायसारखं लोकेशन भारी. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, आज आमच्यासोबत पप्पा पण आले. पप्पा येत असते आमच्यासोबत दरवेळेस, पण त्यांना म्हणलं आज चला आज आपण जाऊयाच म्हणलं. डोंगर दाखवत इकडे बघा. आता हे बघा कसले घाट आहेत, कसले वळण दिसते तुम्हाला. नंबर 1 असा लुक झालेला आहे बघा हा. हे बघा. आणि आमच्यासोबत अजून सलोनी पण आहे. सलोनी काय करायली? खुशी कुठे आहे? चला मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. मस्त बघायसारखं असणार आहे आज. म्हटलं चला टाइम वेळ काढून आलोय बघा आम्ही. म्हटलं आज कसं श्रावण सोमवार पण आहे आज, म्हटलं महादेवाचे दर्शन पण होतील म्हटलं, त्यामुळं. चला आता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे बघा. एवढा भारी नजारा आहे तुम्हाला दाखवतो. उतरा बाप्पा. चला तुला वेगळंच काय असतं का तुझं? पाय बरं खाली घा नाही बरं माझ्याकडे. उचला वर घ्या चल माझ्याकडे. हे बघा मित्रांनो एवढं भारी लोकेशन ना, खूप म्हणजे खूप छान असं लोकेशन. आणू खाली या चला. कशामुळं घे ना सगळं घ्या, जे लागलं तुम्हाला ते घ्या. काय ते सगळं. अरे हे आवरायचं राहिलं ना, अजून लक्षातच नाही आज. चला आवरायचं राहिला. इकडे बघ तसा झोपेत न उठून आणलेला आहे बघा हा मी इकडं.
ये आवरून घे चल. आवरून घेते आधी. आल्या आल्याच चालू झालं हे घ्यायचं ते घ्यायचं. हा किती परेशान करणार तू आणून. काय म्हणली हे बघ हा तसल्या पर्स नाही घ्यायच्या. येताना खरेदी करा तुम्ही सगळी आता नाही करायची अगोदर चला तिकडं. पैसेच नाही आणले घरनं, 200 रुपये आणले आहेत का? कुणी तू आणलेस का. हे बघ जम्पिंग जपा खेळायचं तुला. हा तर मित्रांनो आम्ही आलेलो बघा कपिलधारला. कपिलधारचं लोकेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जे कोणी बीड जिल्ह्यामध्ये राहत आहे ना त्यांना कपिलधार हे काय हे सगळ्यांना माहिती आहे. मनमन स्वामी महाराज समाधी आहे इथं आणि महादेवाचं मंदिर. जास्त काही सांगायची गरज नाही कारण की भरपूर जणांना माहिती आहे. आणि इकडे बघा सह फॅमिली सह कुटुंब आम्ही सगळेजण इकडे आलेलो. अरे बंद आहे ते चालू झालं नाही अजून. घ्या बाबा झालं घ्या. दादाजीकडे जा तू जा दादाजीकडे जा. चला 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 ए चल चल समोर चल चल. माग माग पळायला लागला. पप्पा त्याला घेऊन या. चला दिले ना तरी पण. सकाळी लवकर निघा म्हणलं होतं कुणीच ऐकत नाहीये. आणि असं होतं बरं का लेट जर आलं ना असं होतं. आता भरपूर सारा लेट झालेला आहे आम्हाला. जवळपास 8 वाजले बघा इथं पोहोचायला बघा. आणि इथं आल्याला तुम्हाला गर्दी दाखवतो. गर्दी बघा तुम्ही किती इथं. हे बघा पूर्ण सारं भरलेलं आहे सगळं गज भरलेलं आहे सगळीकडे गर्दी चालू आहे. हा घेऊन चला ना बरं घ्या चला. कसा आहे पेढा खायचा नाही कसा आहे. बरं द्या पावशेर द्या. हां कसा आहे म्हणजे द्या. आणि पांढरा आला कितीला. नाही येत राहू दे ना अनुष्का. पांढरावाला घेऊस तर येच राहू द्यायचा. द्या हे डबा कितीला असा. पावशेर असतं त्याच्यामध्ये. तुला घ्यायचं असेल पैसे तर आणले तू नाही म्हणली मला गाडीत असताना. म्हणजे ते पेड्यापुरतीच आयला रे चालू आहे. 100 रुपये. बरं हां चल चल मी देतो तुला 100 रुपये. चला काय तू खाल्ला नाही का पेढा. ए दे त्याला पेढा दे आणू आणू पेढा दे थोडा. चल नाही खाऊ द्या खाऊ द्या. कुठली दे जमल दे दे जाऊ दे. पेढा थोडा. पप्पाला पेढा द्या तुम्ही. हा भरपूर सारी गर्दी आहे तरी आपण लवकर आलो म्हणून जमलंय आपलं. चल 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 समोर जाऊ. पप्पा चला येतात पप्पा तुम्ही. माझा मोबाईल आणि मित्रांनो इथे एवढं विशेष धबधबा आहे ना मी तुम्हाला ते बी दाखवणार आहे बघा. एक नंबर असं राहणार आहे. आणि तुम्ही हे मंदिराचं पाहू शकताय बघा. हे थांब तुम्ही हळू चला. सलू पुढे जाऊ नको तुम्ही दोघी सोबत चला. सलूनी तू किती वेळेस आली इथं. इकडे बघून इकडे बघून. हां आणि खुशी तू इकडे बघा ना तुम्ही तिकडे कुठं बघायले. हां आता सांगा किती वेळेस आली. तिसऱ्यांदा. तू तिलाच माहित नाही किती वेळेस आली ती. तू किती वेळेस आली इथं. मी 4-5 वेळेस आलेली. चला तर मित्रांनो आता फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही मंदिराचं लोकेशन पाहू शकता. गर्दी नाही आहे एवढी. बाहेरून आम्हाला वाटलं खूप सारी गर्दी आहे बघा इथं. तर चला मी तुम्हाला मंदिरात घेतो का फुलं घ्या एक. काय. चला चला घे मग चला तुम्ही. चला मी घेतो. चला गायत्री मावयामेन सावित्री मावयामेन सरस्वती मावयामेन अवनारकाक्षं समर्पयामि अनु लोकेशन आवडलं का तुम्हाला. खुशी लक्ष द्या चलो. छान आहे बऱ्यापैकी छान आहे. बऱ्यापैकी छान आहे. पण गोळ असा झाला की मित्रांनो वॉटरफॉलला पाणीच नाही आहे. हे बघा पाणी सध्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे बघा सध्या. त्यामुळे पाणीच नाही आहे इकडं. आणि तरी पण तुम्ही गर्दी पाहू शकता. क्राऊड किती दिसतोय बघा इथं. हे बघा भरपूर सारा क्राऊड आहे बघा. दर्शन आमचे लय झालं 5 मिनिटाच्या आतच झाले म्हणावं लागतील. जास्त वेळ लागला नाही आहे. घे त्याला घे. काय झालं तुला तुला काय पाहिजे. ए आणू तुम्ही इकडे चला ना. आता इकडे इकडे या फोटोशूट करू आपण. हां चला या. भरपूर सारा क्राऊड आहे बघा. आणि पाणी पण काहीच नाही. पाणी एकदम थोडंसं बघा इथे. बघा तुम्हाला दाखवून पाणी दिसतंय का. नाही तर एवढा मोठा धबधबा मित्रांनो. एवढं पाणी असतं इथं. खूप म्हणजे खूप सारं पाणी असतं बरं का इथं. पण आज एवढं काही पाणी नाही आहे इथं. या समोर या. या इकडे या ना. इकडून या चला जागा आहे ना. ए सलू चली समोर. खाली जाऊ नको खाली जाऊ नको. हां ये इकडे समोर आहे ना. खाली नको जाऊ. जाऊ गेलीच खाली बघी. लयच मस्तीच्या अंगात खाली जायची. हां मला जायचं आता. मगापासून जाय म्हणलं तसं गेला नाही. मग उडी गेला आपला. मग उडी गेला.
लेझर लाईट आहे ती पहिली आणलेली खराब गेली त्या. घ्या फोन घ्या हा घ्या भैया द्या एक. अंशू काय घ्यायचं तुला म्हणला हा कोणता घ्यायचा दाखव मला कोणता घ्यायचा हा चला घ्या हा देतो द्या हा काढा हा द्या बाबा हे द्या आणू हा चला झाला तेवढा खुश झाला आताला पुढे घे हा एकच खुशी चल पुढे चल नको त्याला घेतला ना ए इकडे बघ एकदा वाजून दाखव ना इकडे ना इकडे दे ना हा वाजून दाखव पुष्काला भुट्टा खायचा भुट्टा आज तिला सोमवार आहे का नाही काय माहिती सोमवार नाही तुला आज बघा सोमवार दिवशी भुट्टा खायचा म्हणते उपवास पकडला ती ना आणि उपवास काय सोडायचा का आता त्याच्यावर हा बघ ना तुझ्या मनाने आता तुला काय घ्यायचं ते जत्रेमध्ये आली आणि खरेदी करायली तर काय पिशवी तिच्या डब्यापुरते घे ना टिफिन बॅग होऊन जाईल तिला ही चांगली आहे ही रप आहे हो की रप आहे समोरची हा रप राहील ती हा मग आता मग तुला करा कमी जास्त करायचे तर अगं तुला टिफिनला नाही घ्यायची नाही का तुला पहिली खराब झाली ना सगळी आपली हे घ्यायचं का कुठलं घ्यायचं आणू हे घ्यायचं इकडलं ते वाला द्या कुठला बी हे काढा हां तो वाला काढा जाऊ दे हां चल हां अंशू हो काय घेतलं तर दर तुला काय घ्यायचं आहे तरी आम्ही मित्रांनो सकाळी आलेलो आहे बरं का एवढं सारं गर्द नाही आहे नॉर्मलच आहे म्हणजे असं थोडं कमी काय ते तू शाळेत जाते गेल्यानंतर असलं घालायचं असं हातामध्ये हा अगं मोठ्या लेकरांनी घालायचं लहान लेकरांनी नसतं घालायचं हा बघा इकडे जम्पिंग जपांग मध्ये बसला इकडे बघ उडी मार उडी मार ओ उठ जम्पिंग जपांग खेळायला एक नंबर खूप छान असं लोकेशन दिसलं आम्हाला चलता म्हणून थोडे व्हिडिओ फोटोशूटसाठी आम्ही इथे थांबलोय बघा आणि सध्या आभाळ आलेलं आहे थोडंफार म्हणजे आभाळ नाही आहे एवढं काही पांढरं दिसायला सगळीकडे वरी चला जायचं आपल्याला चला गाडी आपली इकडे लावलेली दिसते गाडी तुम्हाला ए चल टाइमपास नको चला सलू ए सुलताई चला दमन्या चला पटकन कशी उभं राहते कच्चे सीताफळ ते पिकलेले सीताफळ पिकासारखे असले घ्या घरी पिकायला टाकता येईल मग आपल्याला खाली खड्डा बरं का आणि जवळ जाऊ नको खड्ड सीताफळ घेण्यासाठी पण काही गरजच नव्हती ना दामानी चला किती आणले हा फक्त 3च चला बसा ही एक इथं हो गाडी हा चलो बस लवकर चल दिमा मागड तिथे सांभाळायला दरवाजा चांगला हा आता उघडं ठेवलं होतं एक चला थोडं नाश्ता करून घेऊ काहीतरी हा मी घेऊ तुला चल माझ्याकडं चल बाळाला तुला बांधता येत नाही खुशी हा काचावर घे सगळे चला जा राहू दे त्या पोराला घेतलं काही खायला पिऊ दे ना चला काय घ्यायचं तुम्हाला खायला सांगा नाकात गेलं पाणी बसायचं बाहेरच बसा थोडं मोकळ्याला काय घ्यायचं तुला हा तुला काय घ्यायचं आणि इकडून बस म्हणजे मला व्हिडिओ फोटो काढायचा वडापावच खायचा
2 प्लेट वडापाव ना तुला डोसा. डोसा हा नाही एक आणि मला मिसळ आणा. बरं मी त्याला आणते. जा ना. आता सकाळचे वाजलेले बघा 9:30 आणि 9:30 वाजता आता घरी निघालो होतो म्हणजे घरी लवकर चाललो होतो आम्ही. तर इकडे बघा आता नाश्ता करायसाठी थांबलेलो आहे आणि तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आज तर सोमवार आहे आणि उपवास असतील सगळ्याला होय. उपवास कोणाला याच्यामध्ये मला आज रविवार आहे मित्रांनो. आम्ही रविवारीच इकडे महादेवाला आलो होतो. रविवार आहे आज, रविवार. हां तर आम्ही एक दिवस व्हिडिओ लेट पोस्ट करतोय बघा त्यामुळे तसं वाटतं बघा. हे बघा अनुष्ठाने घेतलेलं इकडं डोसा. तिथे काय घेतलं खाली तू इकडं मिसळ पाव आणि सलूला मिसळ पाव देत आहे. पप्पाने इकडे वडापाव घेतलेले आहेत. जरा अशा हातात धर, तुझ्या देते हातात. हां त्याला देते ना. दी तुला काय खायचं का हं. ए आंघोळ नाही काय नाही तसाच उचलून नेलेला आहे. तिकड झालंय तिकड त्यामुळे तिला आवडाने गेले. हे बघा तिकडे आणली आधी तोंड वाकडं करायला ती. त्या कशा लावून लावून खायला लागल्या बघा. हे काय म्हणा कोणतं वडापाव का हां इकडे बघ. एवढं नको खाऊ कशी तू. बटाटे हे बघ, पप्पाने इकडं वडापाव इकडे. काय बटाटे खायचे? पटापट खायचं निघायचं पटकन. गिन तू घे ना आता एक एक खा ना मोका सारखा.